नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते गणित दिलेले बघा. मुलींच्या एका रांगेत सविता एका टोकापासून 7व्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या टोकापासून 11व्या स्थानावर आहे. तर इथं एकूण मुलींची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा इथं काय करायचं आहे. सविताचं एका टोकापासून किती अंतर आहे? 7. अधिक काय करायचं, दुसऱ्या टोकापासूनचं अंतर किती आहे? 11. वजा काय करायचं? 1. वजा 1 का करायचं, तर ती सविताच विचारलाय म्हणजे सविता एकाच ठिकाणी असणार आहे. इकडून 7वा क्रमांक आणि इकडून 11वा क्रमांक. मग आपण इथे 11 आणि इकडे 7 घेतले. 7 अधिक 11 वजा 1 बरोबर येणार आहे 17. म्हणजे एका रांगेमध्ये मुलींची संख्या किती आहे? तर 17 आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ते गणित दिलेले बघा. मुलींच्या एका रांगेत सविता एका टोकापासून 7व्या स्थानावर आहे आणि दुसऱ्या टोकापासून 11व्या स्थानावर आहे. तर इथं एकूण मुलींची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे. बघा इथं काय करायचं आहे. सविताचं एका टोकापासून किती अंतर आहे? 7. अधिक काय करायचं, दुसऱ्या टोकापासूनचं अंतर किती आहे? 11. वजा काय करायचं? 1. वजा 1 का करायचं, तर ती सविताच विचारलाय म्हणजे सविता एकाच ठिकाणी असणार आहे. इकडून 7वा क्रमांक आणि इकडून 11वा क्रमांक. मग आपण इथे 11 आणि इकडे 7 घेतले. 7 अधिक 11 वजा 1 बरोबर येणार आहे 17. म्हणजे एका रांगेमध्ये मुलींची संख्या किती आहे? तर 17 आहे.